काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जी च्या वतीने आज काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकून संताप व्यक्त केला। तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्रांचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार व अवमानकारक वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले। संबंधितांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या हर्षवर्धन सपकाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस करण्यात आहोत। आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये येऊन काळं पातलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही। पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे, ते भडवे पळालेत सगळे काँग्रेसवाले। परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे रोजगार कायम राहणार आहे का? कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या नेत्यांविरोधात 100%। मी काय बोललो तुम्हाला? मी तुम्हाला काय बोललो? त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहेत, आमच्या माता आहेत, आम्ही त्या आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सपकाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस हे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रात तोंड काळं करून इथं निघून जावं, ही माझी मागणी आहे। तो भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही, संपत आलेला आहे।